नमस्कार. तर आजचा व्हिडिओ मी किचनमधला दाखवत नाही आहे. तर आज आम्ही चाललो आहे बाहेर. आज सुट्टीचा दिवस आहे, माझी सुट्टी असते म्हणून बोलते मी असं. तर ग्रोसरी वगैरे घ्यायचं थोडंसं प्लॅनिंग चाललं आहे. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत मी ते सगळं माझं रुटीन शेअर करते. सकाळची सगळी कामं झालेली आहेत, कपडे वगैरे सगळं ओके. आता आम्ही डीमार्टला चाललो आहे. तर खारघरचं डीमार्ट आम्हाला जवळ पडतं, तर आम्ही तिथेच जातो नेहमी. तर चला आज माझ्यासोबत, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला तर मग. तर बघा, माझं सगळं काम आवरलं आहे. भांडी, त्याच्यानंतर ओटा एकदम क्लीन करून ठेवला आहे. की नाही आता हे सगळं आवरायला लागेल किंवा काही असं. तर त्याच्यापेक्षा आपण जेव्हा कुठेही जातो आहे तर त्याच्या आधीच जर आपण हे सगळं आवरून व्यवस्थित निघालो, एक 5-10 मिनटं किंवा अर्धा तास आधी जरी तुम्ही तयारी केली ना तुमची, तरी खूप चांगलं पडतं. का माहिती आहे का? कारण पुन्हा आपण बाहेरून जेव्हा येतो तेव्हा आपण थकलेलो असतो. मग त्या याच्यामध्ये आपल्याला खूप असं हे होतं, म्हणजे हेक्टिक होतं तो जो आपला रुटीन आहे तो. तर त्याच्यापेक्षा आपण जातानाच तुम्ही अर्धा तास आधी का होईना कुठेही जाताना जरा थोडंसं आवरून मग बाहेर पडा. तर आल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं आराम पडेल. तर ही आजची माझी छोटीशी टिप आहे. तर आवडली तर नक्की ट्राय करा. तर आता आम्ही निघालो आहे डीमार्टसाठी जायला. चांगलं ऊन पडलं आहे आज, म्हणजे आज पाऊस नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे देवाला कळालं होतं वाटतं की आम्ही बाहेर पडणार आहे, त्याच्याकरता आज त्याने स्वच्छ वातावरण निर्माण केलं आहे. चला तर मग. तर हा आहे आमचा तळोजाचा बोगदा रोग. तर आता आम्ही पोचलो आहे खारघरच्या डीमार्टची. इथे हे बेसमेंट आहे खारघरची, हे खारघरच्या डीमार्टची. हॅलो, नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांना. तर तुम्हाला आजचा दिवस खूप चांगला आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने नक्की पूर्ण होऊ देत. तर मी सुरुवात तर दाखवली की मी आज डीमार्टला वगैरे चालली आहे. तर आईंना इथे चप्पल वगैरे घ्यायच्या होत्या, तर आम्ही ते सगळं घेतलं. त्यांना विचारत होते तुम्हाला कोणती हवी आहे कोणती नाही, ते तुम्ही बघा. कारण कसं आपली चॉईस एक असते, त्यांची चॉईस एक असते. त्याच्यापेक्षा त्यांना जे कम्फर्टेबल वाटेल त्यांनी ते घ्यावं असं माझं मत असतं नेहमी. आणि माझ्या बाबतीतसुद्धा सगळेजण असंच ठेवतात, तुला जे योग्य वाटतं ते तू कर, बाकीचं सगळं ओके आहे. तर असंच सगळं काय काय बघत होती. खूप छान छान आलं होतं यावेळेस डीमार्टमध्ये. आणि त्यातल्या त्यात ना हे देवाचे जे भांडे आहेत ना, याच्यामध्ये ही छोटीशी क्यूटवाली एक समई होती. खूप सुंदर होती ती समई, पण सध्या माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे मी ते काय घेतलं नाही आहे. आणि हे हँडवॉशच्या बॉटल बघा ना, किती रिच लुक येतं ना ह्याच्याने. म्हणजे त्याचे कलरच तसे ठेवलेत यावेळेस. खूप सुंदर वाटतात ते कलर, मला तर खूप आवडले. पण सध्या आपल्याला याची काही गरज नाही आहे. घरामध्ये वस्तू असल्यावरती पुन्हा त्याच डबल वस्तू आणण्यात काही अर्थ नसतो. तर आता तिथे नवीन पावसाळा असल्यामुळे डीमार्टमध्ये प्रत्येक गोष्टी आणल्या जातात, चेंजेस होत असतात. तर छत्री वगैरे हे सगळं होतं. तर मी काही जास्त शूट नाही करू शकली अलाव नसल्यामुळे. जेवढं होतं ते मी शेअर केलं. तर असं सगळं आमचं आवरलं, बिल वगैरे भरलं. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो मुलाच्या शाळेकडे. त्याला घेतलं, त्याला पिक केलं आणि मग नंतर त्याला पुन्हा आम्हाला क्लासला सोडायचं होतं. मग त्याचं सगळं आवरून मग नंतर आम्ही थोडंसं निवांत बसलो एका जागी शांततेने. कारण बऱ्याच दिवसानंतर एकत्र बाहेर पडलो होतो. तर म्हटलं चला आपण थोडंसं बाहेर कुठेतरी फिरूया म्हणून. तर त्यांची बघा किती गर्दी असते या मुलांची शाळा जेव्हा सुटते ना तेव्हा. त्याच्यानंतर घरी आलो, थोडंसं चहा पाणी नाश्ता वगैरे केला आणि मी लगेच सगळं सामान घेतलं भरायला. कारण मग एकदा का ह्या पिशव्या राहिल्या ना मग त्या तशाच राहतात. म्हटलं त्याच्यापेक्षा आज वेळ आहे तर आपण आज हे सगळं करून घेऊया, म्हणून मग मी ते पण सगळं पटपट भरून घेतलं. तर जास्त असं काही मोठं सामान यावेळेस नव्हतं मला भरायचं, कारण मागचं होतं. तर कारण आपण नेहमी प्रत्येक वेळेला असं जाणतो की थोडंसं मागचं असेल तर मग तेवढं बघूनच आपण पुढे सगळ्या गोष्टी आणत असतो. तर मी एक काश्मीरी लाल मिर्च पावडर का घेतली यावेळेस, कारण की ना ही तिखट नसते, ही तुमच्या भाजीला रस्स्याला असा कलर आणते. तर त्याच्यामुळे ना असं तर्रीचा कलर जो म्हणतो ना आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये, तर त्या टाईपमध्ये हे मिळतं. म्हणजे ही मिरचीची पावडर त्याच्यामध्ये यूज केली जाते. तर मग मी ते घेतलं होतं यावेळेस. म्हटलं बघूया, ट्राय करूया. आणि हे पिझ्झा टॉपिंग जे असतं ना आपलं ऑरिगॅनो वगैरे ते घेतलं. हे बिस्किट तुम्ही कोणी खाल्लं आहे का नक्की मला सांगा. खूप सुंदर लागतं हे बिस्किट. चहाबरोबर जे कोणी बिस्किटं खात असतील ना त्यांनी खरंच मला कमेंट करा. खूप सुंदर लागतं हे बिस्किट. काहीतरी नवीनच आलं आहे, मुलाने शोधलं आहे माझ्या, पण खूप सुंदर आहे.
हे असे जे छोट्या छोट्या पुड्या आहेत ना, मी ह्या सगळ्या एकाच डब्यामध्ये ठेवते. म्हणजे कसं तो एक डब्बा काढला की मला सगळ्या गोष्टी मिळून जातात. आणि बिस्किट वगैरे ते पण एकाच डब्यामध्ये ठेवून देते. म्हणजे कसं आपण जरी नसलो घरामध्ये तरी म्हणजे माणसांना जरी घ्यायचं असलं तरी ते पटकन तो डबा काढतात आणि बिस्किट वगैरे घेऊन हे होऊन जातं, त्यांचं काम होऊन जातं. आपल्यावरती डिपेंड राहायची मग त्यांना गरज नाही लागत. तर मग सगळं बिस्किट वगैरे भरून घेतलं, तांदूळ भरून घेतले, डाळी भरून घेतल्या. तांदूळ भरताना ना मी एक गोष्ट आवर्जून करते की त्या तांदळामध्ये ना मी हळकुंड ठेवते. असं मी वाचलं होतं म्हणून मग मी त्या सगळ्या गोष्टी करते. हे मॉम्स अँड मॅजिकचं कोणी बिस्किट खाल्लं असेल तर नक्की मला सांगा. खूप सुंदर लागतं हे बिस्किट, खरंच सांगते मी तुम्हाला. कुकीज टाईप असतं आणि हेल्दी पण आहे. पण शेवटी बाहेरचं बिस्किट आहे तरी पण ठीक आहे, चालतं आहे आपल्याला. पार्ले वगैरे हे तर आपलं नॉर्मल असतात, पण कधीतरी गुड डे पण खायची मन इच्छा होतेच की नाही आपली. म्हणून मग मी हे पण आणते. पार्ले, गुड डे हे तर माझ्याकडे प्रत्येक वेळेला असतं म्हणजे असतंच. तर आता पार्ले पण मी सगळं फोडून ठेवले. हे म्हणजे फॅमिली पॅक आणलं तर आपल्याला कसं परवडतं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ठेवलेल्या. म्हणजे उद्या जाऊन आपल्याला थोडंसं पुढच्या महिन्यात परत काय भरायचं असेल तर मग आपण हे अगोदर बघतो की किती काय राहिलं आहे, किती नाही राहिले ते. आणि मग त्यानुसार आपण मग पुढचा प्लॅन करतो की आपल्याला हे एवढं एवढं घ्यायचं आहे. तर असं प्रत्येक बाईचं असतं. प्रत्येक बाई तिच्या घरामध्ये जेही काही आहे ना त्या सगळ्या गोष्टी ती ॲड करत असते. आणि मग नंतर तिला जे वाटतं, योग्य वाटतं तिच्या संसारासाठी ती ते नक्कीच करत असते. आणि प्रत्येक बाईच्या प्रयत्नांना देव नक्की यश देतो, कारण ती तिचं घर, संसार अगदी मनापासून करत असते. तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.